सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। बाईट घ्यायचे इकडे बघा सगळे, इकडे बघा मावशी। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण वडकी या गावामध्ये आहोत। या गावचे सुपुत्र अक्षय भाऊ मोडक यांच्या माध्यमातून समाजामध्ये महिलांसाठी कुठेतरी काहीतरी करावं ही मनामध्ये इच्छा असताना आजकालची जी पिढी बघता इतर ज्या ठिकाणी पैसा कुठेतरी खर्च करणे, केक कापणे, फटाकडे वाजवणे किंवा अजून दुसरं काही पार्टी वगैरे देणे, यामध्ये त्याला फाटा देऊन कुठेतरी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गावचा एक उभरतं नेतृत्व अक्षय भाऊ मोडक यांच्या माध्यमातून आज या महिलांच्या साठी 1 महिन्याचा शिवण क्लास मोफत कोर्स त्यांनी ठेवलेला आहे। यामध्ये नक्कीच महिला या कोर्सचा फायदा घेऊन कुठेतरी आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी 4 पैसे मिळवतील यात शंकाच नाही। या कार्यक्रम प्रसंगी हवेलीच्या सभापती विद्याताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, तर तसेच या गावचे विविध सरपंच, उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहून या अक्षय भाऊंना शुभेच्छा देतात। आपल्याबरोबर विद्याताई गायकवाड काय सांगाल तुम्ही? आज हा उपक्रम एक मुलगा महिलांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगून आहे आणि कुठेतरी त्याने ते अवलंबलंय आणि कुठेतरी महिलांचं चांगलं व्हावं यासाठी एक छोटासा तरी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय। आजच्या पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर आजची आपण पाहतोय तरुण पिढी की काय करतात, वाढदिवसाचे त्यांचे सेलिब्रेशन्स काय असतात, फटाकेबाजी किंवा काहीही दुसरं। पण अक्षय दादांनी हा उपक्रम हाती घेतलाय। गेले 2 महिन्यापासून म्हणजे त्यांनी इतके कळकळीचे प्रयत्न केलेत की ताई मला महिलांसाठी क्लासेस घ्यायचेत, आपण असं करू, आपण तसं करू। आम्हीही त्यांच्यासोबत जाऊन आलो म्हणजे जिल्हा परिषदला, पण प्रशासकीय काम कसं थोडंसं उशीर लागतो, त्यामुळे मी दादांना म्हटलं की तुम्ही आपले क्लासेस चालू करा, आपण आपल्या माध्यमातून काहीही करता येईल ते प्रयत्न नक्की करू। आणि दादांना खरंच छान उपक्रम हाती घेतलाय, त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या बरोबर काय वाटतं तुम्हाला? अक्षय भाऊंनी आज या ठिकाणी तुमच्यासाठी क्लासेस घेतायत, खूप छान वाटतंय। 1 महिन्याचा क्लास घेतलाय त्यांनी, त्यामुळे खूप छान वाटतंय। ओके, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय। ओके, धन्यवाद। नक्कीच हा एक चांगला उपक्रम अक्षय भाऊंनी घेतलेला आहे आणि या उपक्रमास आमच्या सह्याद्री न्यूज तर्फे शुभेच्छा। धन्यवाद। या सर्व माता भगिनींचं, मित्र परिवाराचं मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत। प्रशिक्षणासाठी यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं हार्दिक असा आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढच्या काळात देखील मी समाजासाठी, गावाच्या हितासाठी नक्कीच मी काम करीन, हे देखील तुम्हाला मी आज सांगतो। खरं तर सांगायचं झालं तर हा कार्यक्रम राबवण्याच्या पाठीमागचं एक कारण असं होतं की महिलांच्या मागण्या होत्या की आम्हाला स्वतःच्या पायावर सक्षमपणे, भक्कमपणे पायावरती उभं राहायचंय। त्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवण्यात आला। इथून पुढच्या काळात देखील मी महिलांसाठी, वयोवृद्ध लोकांच्यासाठी सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करीन। कुठलाही हेतू न बाळगता अगदी चांगलं काम करीन, हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहू द्या। मी बी एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आहे। मी पण एक 8 तासाची नोकरीच करतो, जॉब करतो, पण एक सामाजिक बांधिलकी, एक समाजाशी जोडलेली नाळ ही आपुलकी ठेवून आज हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। आणि हा कार्यक्रम एक पूर्ण महिनाभर प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। आणि महिलांना मी हे देखील सांगतो की येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये
की महिलांसाठी जितक्या मशीन अवेलेबल होत्या त्यांना मी मशीन देण्याचा ग्वाही देतो. तेवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जे वडकी गावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ गायकवाड असतील, रमेशप्पा मोडक असतील, संदीप भाऊ दाळशी मोडक असतील, राहुल मोडक असतील, तानाजी मोडक असेल, अनिल मोडक असेल, सुनील मोडक असेल, अभिजित मोडक असेल, या सर्व मान्यवरांनी मला शुभेच्छा दिल्या. तुमच्या शुभेच्छा नक्कीच माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहतील आणि महिलांनी वर्गाने सुद्धा मला शुभेच्छा दिल्या. त्यांचा पाठीवरती हात माझ्या नक्कीच आहे आणि इथून पुढच्या काळात घरावरती तुळशीपत्र ठेवून 365 दिवस 24 आवर्स 7 डेज त्यांच्यासाठी मी काम करीन, हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो.